नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे मंगळवार 2 जूनच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजपर्यंतचा सगळ्यात डेंजरस असा ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ईश्वरी आणि अर्णवने राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आहे. आता तर राजेशचा खेळ संपला आहे, पण खेळ संपेल तो राजेश कसला हो. राजेशला पोलिसांनी तर पकडलं होतं, पण पोलीससुद्धा असे कसे मिळाले काय माहिती ह्यांना, की राजेशने चक्क या पोलिसांना धक्का दिला. त्या पोलिसाचीच बंदूक त्याने हिसकावून घेतली आणि ईश्वरीच्या डोक्याला बंदूक लावली आणि अर्णवला सांगितलं, मला इथून जाऊ दिलं नाही तर या ईश्वरीचा गेम मी इथेच खल्लास करणार. जर मी इथून सुखरूप जात असेल तरच ही माझी इंदोरी जिलेबी जिवंत राहणार, नाहीतर मी पण ढगात आणि ती पण ढगात, एवढं मात्र तू लक्षात ठेव. ईश्वरीला या अवस्थेत पाहून अर्णव आता चांगलाच घाबरला. मग राजेश खरंच ईश्वरीला मारणार का? अर्णव ईश्वरीला वाचवू शकेल का? आता नेमकं घडणार तरी काय हे आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच आहे ना, अर्णव, आकाश, तारा, शिर्के हे सगळे गाडीजवळ बाहेर उभे असतात आणि डॉक्टरला आता आतमध्ये जाऊन खूप वेळ झालेला असतो, पण डॉक्टर अजून काही बाहेर आलेला नसतो. त्यामुळे या चौघांना आता खूप टेन्शन येतं की अजून हा डॉक्टर बाहेर आला कसा नाही, हाच प्रश्न ह्या सगळ्यांना पडतो. आकाश म्हणतो, त्या राजेशने डॉक्टरला काही केलं तर नाही ना? अर्णव म्हणतो, नाही, मला नाही वाटत की तो असं काही करेल. आता तारा, तू आतमध्ये जा, घाबरू नकोस, आम्ही सगळे इथे आहोत, तुला काहीही होणार नाही. तर तारा म्हणते, ठीक आहे सर, आणि तारा ही आता आतमध्ये निघून जाते. सगळेजण हे बाहेरच असतात गाडीजवळ. थोड्याच वेळात तारा या गोडाऊनमध्ये येते आणि सर सर असा आवाज देत असते. आवाज देत देत ती पुढे येते आणि तेथे चक्क म्हणजे ताराला दिसत नाही, पण काही खोक्यांच्या मागे चक्क या डॉक्टरला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. त्याच्या तोंडात बोळा कोंबलेला असतो, त्यामुळे त्याला आरडाओरडासुद्धा करता येत नाही आहे. याचा अर्थ राजेशने या डॉक्टरलाही तिथे बांधून ठेवलं आहे आणि ताराही सर सर असा आवाज देत असते. तिच्या हातात बॅग असते. तेवढ्यात राजेश तिथे येतो आणि आल्या आल्या लगेच ताराला असा जवळ घेतो, पण तारा त्याला दूर लोटते आणि म्हणते, सर दूर व्हा, नका येऊ माझ्याजवळ. तर राजेश विचारतो, काय झालं? तारा आता फार चिडते आणि म्हणते, तुम्ही एकटेच चाललात मलेशियाला, तुम्हाला ना म्हणजे तुमचं ना माझ्यावरती प्रेमच नाही आहे, काही घेणं देणंच नाही आहे, मला कळलं आहे सगळं, त्यामुळे जवळ येऊ नका. तर राजेश म्हणतो, तारा डार्लिंग, हेच ओळखलंस का गं तुम्हाला? अगं, मी एकटा आता मलेशियाला चाललो आहे, कारण तिथे गेल्यावर मी सगळं काही सेट करणार आहे. मग एकदा का सगळं सेट झालं की त्यानंतर मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार. तू मला हेच ओळखलंस का गं? पण आता मग तारा म्हणते, जाऊ द्या सर, मी तुमच्यासाठी हे सगळं सामान आणलं आहे जे तुम्ही सांगितलं होतं, हे घ्या, तुमची मलेशियाचं तिकीट आणि हे सगळं सामान जे तुम्ही मला सांगितलं होतं. राजेश म्हणतो, वा तारा वा, खरंच तू माझं इतकं छान काम केलं आहे ना. आता पहा, मी एकदा का मलेशियाला जाऊन सेट झालो की तुला तिथे बोलवून घेणार. मग तिथे फक्त तू आणि मी, आपण दोघे लग्न करणार, आपला सुखाचा संसार सुरू करणार. आता तारासुद्धा खुश असल्याचं खोटं नाटक करते. आता हा राजेश पण बघा किती जणांसोबत सुखी संसाराचे स्वप्न बघतो आणि काय बाबा, याचं काही खरं नाही. खरंच आणि ती म्हणते, खरंच सर, जेव्हापासून माझी आणि तुमची भेट झाली ना, मी सुद्धा हेच स्वप्न पाहिलं की आपल्या दोघांचं लग्न होईल, आपण दोघे सुखाचा संसार करू. राजेश म्हणतो, ठीक आहे तारा, तू ना 2 मिनटं थांब, मी आलोच आत्ता, असं म्हणून राजेश हा आता दरवाजाच्या बाहेर येतो. तोपर्यंत तारा ही तशीच असते, तिथे उभी असते. तिला काही बांधलेलं वगैरे नाही आहे. राजेशने फक्त तिला 2 मिनटं तिथे उभं राहायला सांगितलं आहे, वेट करायला लावलं आहे. आणि राजेश हा लगेच दरवाजाच्या बाहेर येऊन लपतो आणि थोड्याच वेळात त्याच्या हातामध्ये चक्क एक पेट्रोलचा कॅन असतो आणि राजेश या गोडाऊनच्या चारही बाजूने हे पेट्रोल ओततो आणि निवांत तिथे बसतो. त्याच्या हातामध्ये काडीपेटीसुद्धा असते. राजेश म्हणतो, मी माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे तर जाळून टाकले, आता माझ्या विरुद्धचे 4 साक्षीदार फक्त या जगात जिवंत आहेत. पहिले ते 2 खोटे साक्षीदार ज्यांनी माझ्या अपघातामध्ये खोटी साक्ष दिली होती, मग तो डॉक्टर आणि ही तारा.
आणि आज या चौघांनासुद्धा मी आता जाळून टाकणार. म्हणजे माझ्या विरुद्ध कोणताही साक्ष, कोणतेही पुरावे राहणार नाही. आणि डॉक्टरला राजेश म्हणतो, डॉक्टर तू माझा खूप चांगला मित्र आहे रे, आणि पहा मरतानासुद्धा तुझी सोय करून गेलोय. मी तुझ्याबरोबर तारालासुद्धा पाठवतोय. दोघे जण मस्तपैकी एन्जॉय करत जा स्वर्गापर्यंत, ढगात जा, असं म्हणून राजेश चक्क काडीपेटी पेटवून तिथे फेकून देतो. आणि क्षणात तिथे आता मोठी आग लागते. आणि आग लागताच राजेश हा धावत पळत या गोडाऊनच्या बाहेर येतो आणि गोडाऊनचा दरवाजासुद्धा लॉक करून घेतो. आणि मग तो गोडाऊनच्या बाहेर येऊन उभा राहतो. तर त्याला दिसतं की सगळं गोडाऊन जळतंय. आता हे पाहून राजेश खूप खुश होतो आणि एखाद्या असं एकदम घाणेरड्या राक्षसासारखा तो हसू लागतो जोरजोरात आणि म्हणतो, झालं आता माझ्या विरुद्ध कोणतेही साक्ष नाही, कोणताही पुरावा नाही. आता या राजेशचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. आता नवा देश, नवा वेश, नवीन सावस असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, आता पुढचं प्लॅनिंग. राजेश तिथून निघून जातो. इकडे आपले अर्णव, आकाश, शिर्के हे सगळेजण अजून गाडीजवळ वाटच पाहत बसलेले असतात. अर्णव फक्त म्हणतो, तुला काही होणार नाही, तुला काही होणार नाही. आणि तो आता लांबच उभा आहे. आतमध्ये ती बिचारी एकटी तारा आणि डॉक्टरचा जीव धोक्यात आहे. या सगळ्यांना खूप टेन्शन येतं. अर्णव म्हणतो, शिर्के खूप वेळ झालाय, अजून तारासुद्धा परत आलेली नाही आहे. मला असं वाटतं त्यांचा जीव धोक्यात आहे. तुम्ही इथेच थांबा, मी आणि आकाश आतमध्ये जातो. काही असलं तर कॉल करेल. तुम्ही अलर्ट राहा, लगेच या. शिर्के म्हणतो, हो. आकाश आणि अर्णव आता आतमध्ये येतात आणि गेटमधून आत येताच त्यांना दिसतं की या गोडाऊनला तर आग लागली आहे. हे दोघेजणं खूप घाबरतात आणि धावत पळत आतमध्ये येतात. तर तारालासुद्धा खुर्चीला बांधलेलं असतं. आता त्या राजेशने ताराला कधी खुर्चीला बांधलं देव जाणे, पण तारालासुद्धा आता खुर्चीला बांधलेलं असतं आणि ती समोरच असते. अर्णव आणि आकाश पाहतात आणि ताराला सोडवण्याचा प्रयत्न करतात. तारा खूपच घाबरते. अर्णव म्हणतो, तारा तू सेफ आहेस, घाबरू नको, आम्ही आलोय. डॉक्टर कुठे आहे? पण ताराला काही माहीत नसतं आणि तेवढ्यात आता डॉक्टर तोंडात बोळा कोंबलेला असतानासुद्धा असे ऊ ऊ असा आवाज काढतो. त्यामुळे अर्णवला त्याचा आवाज आता ऐकू येतो. अर्णव आजूबाजूला पाहतो तर त्याला डॉक्टर सापडतो आणि मग अर्णव या डॉक्टरलासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आकाशने ताराला सोडवलेलं असतं. आकाश अर्णवच्या मदतीला येतो आणि या डॉक्टरलासुद्धा सोडवतो. आणि मग आकाश आणि अर्णव, डॉक्टर आणि ताराला हे सगळ्यांना घेऊन बाहेर जाणार. इतक्यात जे 2 साक्षीदार राजेशच्या खोट्या ॲक्सिडेंट केसमध्ये होते त्यांनासुद्धा राजेशने तिथेच कोंडून ठेवलेलं असतं. त्यातला एक साक्षीदार बेशुद्ध झालेला असतो आणि दुसरा जोरजोरात ओरडत असतो. तो ओरडत असतो की वाचवा, वाचवा, कुणी आहे का? आणि उठ ना, उठ ना, असं तो आपल्या साथीदाराला सुद्धा म्हणत असतो. अर्णव हा आवाज ऐकतो आणि आकाशला तो म्हणतो की तू या दोघांना बाहेर घेऊन जा, मी आत्ता आलो. आणि अर्णव हा आतमधील खोलीत येतो. त्याला दिसतं की हे 2 साक्षीदार इथेच आहेत आणि अर्णव या दुसऱ्या साक्षीदाराला उठवतो आणि मग या दोघांना घेऊन तो या आगीतून बाहेर पडतो, गोडाऊनमधून बाहेर पडतो. आणि मग थोड्याच वेळात सगळेजण हे बाहेर उभे असतात. अर्णव या सगळ्यांना समजावून सांगतो की आता तुम्ही सेफ आहात, घाबरण्यासारखं काहीही नाहीये, घाबरू नका. पण तुम्हाला आता कळलंय ना, तुम्ही त्या राजेशची साथ देऊन किती मोठी चूक केली ते. तर हे 2 साक्षीदार म्हणतात, हो अर्णव साहेब, आम्हाला आमची चूक कळलीये. आता आम्ही त्या राजेशची साथ नाही देणार. तुम्ही जसं म्हणाल तसंच करू. डॉक्टर म्हणतो, हो ना अर्णव सर, मला नव्हतं वाटलं की तो राजेश माझा जीव घेईल. खरंच किती नीच माणूस आहे तो. आता आम्ही तुमच्या बाजूने आहोत. तुम्ही जे म्हणाल आम्ही तेच करू. अर्णव त्यांना आपला सगळा प्लॅन सांगतो की आता यानंतर पुढे काय करायचंय. हे साक्षीदार, तारा, डॉक्टर सगळे अर्णवची साथ देतात आणि त्या राजेशच्या विरुद्ध जायचं ठरवतात. त्यामुळे अर्णवला सुद्धा आता खूप आनंद होतो आणि इकडे आता
मामा आणि ईश्वरी ते 2 कार्बन मोनॉक्साईड विषारी वायूचे सिलेंडर घेऊन राजेशच्या रूममध्ये येतात. ईश्वरी म्हणते, "मामा, हे सिलेंडर तुम्ही परत का आणले?" तर मामा सांगतो, "अगं, हे सिलेंडर दिसायला तसे आहेत, पण त्यात जो विषारी वायू होता ना, तो मी काढून ठेवलाय आणि यात खोटा वायू आहे. त्यामुळे आपण बेशुद्ध होणार नाही. आपल्या जीवाला काही धोका नाहीये." पण त्या राजेशला असं वाटेल, की हा विषारी वायूच आहे आणि त्याचा भांडाफोड आपल्या समोर होईल. ईश्वरी म्हणते, "मामा, तुम्ही खूप छान केलं. यावेळेस त्या राजेशचा खूप घाणेरडा प्लॅन आहे आणि आपल्याला त्याचा प्लॅन हाणून पाडता येईल." मामा म्हणतो, "मी हे सिलेंडर त्याच जागी ठेवून देतो म्हणजे राजेशला काही कळायचं नाही." मामा त्या ठिकाणी सिलेंडर ठेवतो. ईश्वरी कोणी येतंय की काय यावरती लक्ष ठेवून असते. थोड्या वेळानंतर ईश्वरी ही गणू-बाप्पासमोर तिच्या रूममध्ये असते आणि गणू-बाप्पाला म्हणते, की "गणू-बाप्पा, खूप खूप थँक यू. तू पुन्हा एकदा माझा तुझ्यावरचा असलेला विश्वास साध्य केलास. त्या राजेश विरुद्ध आम्हाला एवढे सगळे पुरावे मिळालेत. पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आम्ही जे ठरवलं ना ते होऊ दे. त्या राजेशचा खरा चेहरा आम्ही अंजली ताईसमोर आणणार आहोत. यामध्ये आम्हाला यश दे आणि त्या राजेश नावाच्या संकटातून आमची कायमची सुटका होऊ दे." असं म्हणून ईश्वरी ही गणूबाप्पासमोर हात जोडते, प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात आता तिथे अर्णव येतो. ईश्वरी गणूबाप्पाला प्रार्थना करते हे पाहून अर्णव म्हणतो, "आणि हो गणूबाप्पा, मिस इंदोरला थोडीसुद्धा अ, सुदबुद्धी दे." ईश्वरी चिडून विचारते, "सर, हे काय बोलताय तुम्ही? मला सुदबुद्धी दे म्हणजे मला काय बुद्धी नाहीये की काय?" अर्णव म्हणतो, "सॉरी, सॉरी ईश्वरी." ईश्वरी म्हणते, "अरे देवा, आज तुम्ही एवढ्या लवकर हार कशी मानली? डायरेक्ट मला सॉरी म्हणताय." अर्णव म्हणतो, "मी तुला नाही सॉरी म्हटलो, मी गणू बाप्पाला सॉरी म्हटलोय. मी मी गणू बाप्पाला सांगितलंय की तुला सुदबुद्धी दे. ते बरोबरच आहे." ईश्वरी विचारते, "सर, तुम्ही काय बोलताय? मला बुद्धी नाहीये. उगाचच मी एवढं काम केलंय का त्या राजेशचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यात? माझा सगळा प्लॅन होता. मी सगळं शोधून काढलंय." अर्णव म्हणतो, "एक मिनिटं थांब. तुझं तुला कळेल." असं म्हणून अर्णव आता ईश्वरीला थोडं दूर करतो आणि ईश्वरीचा फोटो काढतो. ईश्वरी विचारते, "सर, माझा फोटो कशाला काढताय?" तर अर्णव तिला तिचा फोटो दाखवतो. ईश्वरी हा फोटो पाहते आणि तिच्याच लक्षात येतं की ती किचनमध्ये नाहीये, बेडरूममध्ये आहे. तरीसुद्धा तिने ते ॲप्रॉन घातलंय आणि ईश्वरी म्हणते, "हे भगवान, मी तर विसरलेच." अर्णव म्हणतो, "आता कळलं ना मी तुझ्यासाठी सुदबुद्धी का मागत होतो?" ईश्वरी म्हणते, "सर, एवढं बोलण्याची गरज नाहीये. मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते आणि डायरेक्ट तिथे आले म्हणून विसरले आणि लगेच एवढं बोलताय." तर अर्णव म्हणतो, "हो, ठीक आहे, ठीक आहे." ईश्वरी म्हणते, "चला, तुम्ही सुद्धा आता गणूबाप्पाला हात जोडा, प्रार्थना करा." अर्णव हा गणूबाप्पाच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, "गणूबाप्पा, खरंच खूप थँक यू. आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. ताईसमोर आम्ही त्या राजेशचं सत्य आणणार आहोत आणि त्या राजेशमधून त्या राजेशपासून आमची सगळ्यांची सुटका करून घेणार आहोत. आम्हाला यश दे. आम्ही जसं ठरवलंय सगळं आमच्या मनासारखं होऊ दे." ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता हात जोडतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, "सर, मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलंय, पण टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल." अर्णवला खरंच टेन्शन आलेलं असतं, कारण या राजेशचं सत्य अंजलीसमोर आणायचंय. अंजलीला ते पटलं सुद्धा पाहिजे आणि त्यानंतर अंजलीची जी अवस्था होईल, त्यातून तिला सावरणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे या दोघांच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि मग थोड्याच वेळात अंजलीच्या वाढदिवसाचं आता सेलिब्रेशनला सुरुवात होते. सगळेजण छान तयार होऊन आलेले असतात आणि अंजली आता केक कट करत असते. राजेश तिच्या शेजारी उभा असतो आणि सगळे हॅपी बर्थडे असं म्हणत असतात, टाळ्या वाजवत असतात. ईश्वरी, नम्रता, आकाश सगळेजण खूप खुश असतात. अंजली केक कट करत असते आणि सगळ्यात आधी राजेशला भरवते. त्यानंतर अर्णवला भरवते. मग ईश्वरीचा नंबर लागतो. मग आजी अंजलीला केक भरवते. सगळेजण एकमेकांना असे केक भरवत असतात. खूप खुश असतात. मामा म्हणतो, "आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय. चला आता सगळेजण मस्त डान्स करूया." तर अर्णव म्हणतो, "मामा, आधी तूच सुरुवात कर." मामा म्हणतो, "मी तयार आहे. चल वल्लरी, आपण दोघे कपल डान्स करूया." तर वल्लरी म्हणते, "तुम्ही तुमचं करा, मला नाही करायचं तुमच्याबरोबर." आता हे ऐकून सगळेजण हसू लागतात. तेवढ्यात राजेश हा अंजलीला म्हणतो, "अंजली मॅडम, मी आत्ता आलो. तुमचं गिफ्ट घेऊन येतो." आणि राजेश हा गिफ्ट घ्यायला जातो. ईश्वरी आणि अर्णवला समजतं हा गिफ्ट घ्यायला नाही, तर काहीतरी करायला चाललाय. आणि मग सगळेजण अंजलीला म्हणतात, "चला, आता अंजलीला आता सोफ्यावर बसवूया आणि मस्त तिच्या बर्थडेची गिफ्ट्स देऊया." सगळेजण आता हे हॉलमध्ये येतात. अंजली सोफ्यावरती बसते आणि मग एक-एक करून घरातले सगळेजण तिला बर्थडेचं गिफ्ट देतात. सगळ्यात आधी आजी तिला एक डायमंडचा नेकलेस देते. मग अर्णव त्याचं गिफ्ट देतो.
मामा, मामी, आकाश, नम्रता सगळेजण गिफ्ट देतात. त्यामुळे अंजली खूप खुश होते आणि मग इमोशनल सुद्धा होते. आकाश म्हणतो, "दी आज तुझा बर्थडे आहे, पण डोळ्यात पाणी आणायचं नाही, बिलकुल रडायचं नाही." अंजली म्हणते, "हो." आणि मग स्माईल करते. मामा म्हणतो, "अगं बाई, आता तरी चल कपल डान्स करायला." मामी म्हणते, "ओ तुम्हाला नाही म्हटलं ना." तर आता अंजली, अर्णव, ईश्वरी सगळेजण खूप हसू लागतात. आणि आजी म्हणते, "अगं काय वल्लरी, एवढ्या प्रेमाने म्हणतोय ना तो, कर ना मग त्याच्याबरोबर डान्स." आता वल्लरी म्हणते, "ठीक आहे." आता वल्लरी नाराजीने तयार होते. अर्णव म्हणतो, "आजी मी सुद्धा तुला प्रेमाने म्हणतोय, चल ना आपण दोघे डान्स करूया." आता हे ऐकून आजी खूप चिडते आणि म्हणते, "जा रे, काय काय बोलतोय?" हे ईश्वरी आता हसू लागते. अर्णव मात्र तिला जबरदस्तीने म्हणतो, "चल, चल." तुम्ही दोघींनी, अंजली ताईने सुद्धा सगळ्यांनी म्हणजे डान्स करायचा आहे. दोघी चला डान्स करायला. पण या दोघी काही येत नाही. आणि मग थोड्याच वेळात सगळ्यांचा कपल डान्स सुरू होतो. एकीकडे मामा-मामी डान्स करतात. ईश्वरी, अर्णव डान्स करतात. आपलं नवीन कपल जे आहे आकाश, नम्रता हे पण डान्स करतात. मस्त मराठी पार्टी सॉन्ग सुरू असतं. आणि हे सगळे डान्स करत असतात, एन्जॉय करत असतात. पण त्यांना माहिती नसतं थोड्याच वेळात त्यांना एक जबर धक्का बसणार आहे. राजेश काहीतरी जगावेगळं करणार आहे. घरातले सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात, डान्स करत असतात आणि मग अचानक घरात पांढऱ्या रंगाचा धूर येतो आणि या धुरामुळे सगळ्यांना त्रास सुरू होतो. कोणाला खोकला येतो, तर कोणाला चक्कर येते, डोळ्यांना जळजळ होते, असं काही ना काही त्यांना होत असतं. सगळ्यांना कळत नाही की हा धूर नेमका येतोय तरी कुठून? हे सगळं काय होतंय? आजी, आकाश, अर्णव, नम्रता, ईश्वरी, आजी, अंजली, मामा, मामी हे सगळे या धुरातून वाचण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा धूर खिडकीतून बाहेरून येत असतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजेशनेच हा धूर घरात सोडलाय. राजेशला असं वाटतंय की हा विषारी कार्बन मोनॉक्साईड आहे. परंतु हा तो धूर नसतो, तर हा मामाने बदललेला नॉर्मल धूर असतो, ज्यामुळे सगळे बेशुद्ध पडत नाही. पण कदाचित अर्णव आणि ईश्वरीने सगळ्यांना सांगितलेलं असेल की तुम्ही सगळ्यांनी बेशुद्ध होण्याचं नाटक करायचंय. आणि मग सगळेजण या नाटकाप्रमाणे बेशुद्ध झाल्याचं नाटक करतात. एक-एक करून आजी, आकाश, नम्रता, अंजली, ईश्वरी, अर्णव, मामा, मामी हे सगळे जमिनीवरती कोसळतात, बेशुद्ध होऊन पडतात. आणि मग घरात एंट्री होते ती डॉनची. डॉन म्हणजे हा आपला छोटा डॉन राजेश. डॉन राजेश हा एखाद्या हिरोसारखा घराचा दरवाजा उघडतो आणि बॅकग्राऊंडमध्ये फक्त त्याचं ते असं शॅडो दिसत असतं. खरंच त्याची एंट्री ही खूप डेंजरस घेतलेली आहे आजची. राजेश हा पुढे-पुढे येतो आणि मग त्याचा चेहरा आपल्याला दिसतो. तर राजेशने चक्क डोळ्यांना मास्क, चेहऱ्याला मास्क, नाकाला असं सगळं तो झाकून आलेलं असतो त्याचं तोंड. म्हणजे राजेशला हा विषारी धुराचा काही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं असतं. नाहीतर राजेश तसाच आला असता. तर तो सुद्धा बेशुद्ध पडला असता. त्यामुळे राजेशने ताराला या सगळ्या वस्तू आधीच आणायला सांगितल्या होत्या. सुटकेसमध्ये कदाचित या त्याच वस्तू असतील. राजेशच्या हातामध्ये हे विषारी धुराचं सिलेंडर सुद्धा असतं. पण राजेशला माहिती नाहीये की त्याचा खूप मोठा हे झालेला आहे आणि सगळेजण आता बेशुद्ध झाल्याचं नाटक करत असतात. आणि राजेश पुढे येतो, सिलेंडर खाली ठेवतो आणि सगळ्यांकडे पाहतो. तर अंजली, आजी, ईश्वरी हे सगळेजण बेशुद्ध होऊन जमिनीवरती कोसळलेले असतात. आणि मग राजेशला वाटतं की आता धूर गेलाय, सगळे बेशुद्ध पडलेत. त्यामुळे राजेश हा चेहऱ्यावरचं, नाकावरचं असं सगळं मास्क बाजूला करतो आणि राजेशचा एक भयानक चेहरा आपल्या समोर येतो. राजेशची आजची ॲक्टिंग तर एकच नंबर होती. राजेश या सगळ्यांना बेशुद्ध झालेल्या सगळ्यांकडे पाहू लागतो आणि मग एक-एक करून त्याला सगळ्यांकडे यायचं असतं. आता या माणसाला 50 कोटी मिळालेत, मलेशियाला पळून जायचंय, तरीसुद्धा तो भुरट्या चोऱ्या करायचं काही सोडत नाही. राजेश हा सगळ्यात आधी अंजलीजवळ येतो आणि म्हणतो, "बावळट, बावळट बायको, ऐकतीये का? अगं तुला कधीच माझं सत्य कळलं नाही. तुझ्या डोळ्यासमोर, तुझ्या नाकासमोर मी एवढे घोटाळे केले, घरात एवढे कटकारस्थानं केली, तरी सुद्धा तुझा माझ्यावरचा विश्वास, तुझ्यासाठी तर मी देवमाणूस आहे. खरं आहे, तुझ्यासाठी मी देवमाणूसच आहे." राजेश हा अंजलीला म्हणतो, "बावळट, तुझ्याशी लग्न करण्याचा ना एकच उद्देश होता, ते म्हणजे तू बावळट आणि अशा बावळटशी लग्न करून मला काही धोका नाहीये हे मला माहिती होतं. म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या भावाला लुटत राहिलो. आणि आता तर मी इतका मोठा हात मारलाय ना की आयुष्यभर मला काही करण्याची गरजच नाहीये. आता मी देश सोडून गायब आणि मलेशियाला जाऊन मी माझी मज्जा करणार." अंजली ही बेशुद्ध असते. खरं सांगायचं तर अंजली ही बेशुद्ध झाल्याचं नाटकच करतीये. आणि फ्रेंड्स तुम्ही विचार करू शकता अंजलीच्या मनाची काय घालमेल होत असेल. ज्या बाईला आपला नवरा आजपर्यंत देवमाणूस वाटायचा, जेव्हा ती बाई आपल्या कानाने हे सगळं ऐकते, म्हणजे जेव्हा
अर्णव आणि ईश्वरीने तिला सांगितलं असेल की तुला बेशुद्ध पडायचं नाटक करायचंय, तेव्हा सुद्धा अंजलीला असंच वाटत असेल की माझा नवरा निर्दोष सिद्ध होईल, असं काही होणार नाही. पण तोच राजेश आता तिच्या समोर आपल्या सगळ्या पापांचा म्हणजे सगळं काही तो तिला त्याने केलेले पाप वाचून दाखवतोय. तेव्हा अंजलीच्या मनात काय घालमेल होत असेल, तिला किती दुःख होत असेल ना. हे मात्र विचार न केलेलाच बरा, कारण राजेश कितीही खोटारडा असला तरी अंजलीचं त्याच्यावरती खरं खरं प्रेम होतं. अंजलीशी त्याने लग्न केलं तेव्हापासून ती त्याच्या प्रेमात होती. अंजली सगळं नाटक करत असते बेशुद्ध असल्याचं आणि गुपचूप सगळं ऐकून घेत असते. राजेश म्हणतो, आता यानंतर आहे ना, माझ्या स्वप्नात सुद्धा येऊ नको. तुझं तोंड पाहायची तर माझी इच्छाच नाहीये, कारण तू ही ना माझ्या डोक्यात जाते बावळट कुठली, असं म्हणून राजेश हा चक्क अंजलीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा काढून घेतो. म्हणजे आता एवढा मोठा घोटाळा केलाय तरी सुद्धा त्याला हे भुरट्या चोऱ्या करायच्याच आहेत. राजेश अंजलीच्या हातातून या सोन्याच्या बांगड्या काढून घेतो आणि मग आकाश आणि नम्रता जवळ येतो आणि म्हणतो, अरे नवीन लग्न झालेला कपल, सुखाचा संसार करा बरं का, आणि सासू सुनेची भांडणं घरात चालू द्या. म्हणजे कसं घरातलं वातावरण एकदम भारी, मज्जा येईल ना घरामध्ये. आता मी नसल्यावर थोडी एंटरटेनमेंट तर पाहिजे. असं म्हणून राजेश या दोघांशी गप्पा मारत बसतो आणि मग या नम्रताच्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा काढून घेतो. आकाश जवळ येतो आणि आकाशच्या गळ्यामध्ये एक चेन असते, ती सोन्याची असते की नाही माहित नाही, पण ती सुद्धा तो काढून घेतो. राजेश खूप चिडतो. तेवढ्यात राजेशला दिसतं की आपला चिंटुकल्या म्हणजे अर्णव, राजेश हा चक्क अर्णवच्या बाजूला आता येऊन झोपतो आणि म्हणतो, ए चिंटुकल्या, अरे तू मला खूप त्रास दिला, खूपच त्रास दिला. म्हणजे आजपर्यंत मी एवढे सगळे काही काही गुन्हे केले, पण मला एवढा त्रास कोणीच दिला नसेल जेवढा त्रास तू दिलाय. नुसते डायलॉग, डायलॉगवर डायलॉग, डायलॉगवर डायलॉग. तुझं असं करेल, तुझं तसं करेल, तुझं हे करेल, तुझं ते करेल. पण शेवटी कोण जिंकलं? मीच जिंकलो रे चिंटुकल्या. कसं आहे ना, फक्त थोबाड चांगलं असून काही होत नाही. या डोक्यात सुद्धा मेंदू असायला पाहिजे आणि तो माझ्याकडे आहे हे लक्षात ठेव बरं का चिंटुकल्या. असं म्हणून राजेश हा अर्णवची चांगलीच चेष्टा मस्करी करत असतो. राजेशला असं वाटतं की अर्णव हा गाढ झोपेत आहे, बेशुद्ध पडलाय, त्यामुळे जे काही बोलायचंय ते बोलून घ्या. पण राजेशला माहीतच नाहीये की हा चिंटुकल्या फक्त दिसायला छान नाहीये, तर त्याच्या डोक्यात सुद्धा मेंदू आहे. आणि त्यानंतर तो ईश्वरी जवळ जातो आणि तेवढ्यात आजचा एपिसोड संपलेला आहे प्रेक्षकांनो. आता उद्याच्या